मंडोदरबाई वरांड्यात बसून एकसारख्या परमेश्वराचा धावा करत होत्या, देवाला साकडं घालत होत्या. त्यावेळी त्यांचा चेहरा एकदम करुणेचा सागर वाटत होता. सगळे उपचार आटोपल्यावर मुख्य डॉक्टर एकनाथ सोनवणी विलासला म्हणाले, हे बघा आता धोका टळलाय. तुम्ही पहिल्यांदा त्यांना इथे आणलं तेव्हा मला वाटत नव्हतं की बाई वाचतील, पण त्यांना नशिबाची साथ होती, आयुष्याची दोरी बळकट होती. आता येतील 4 वाजेपर्यंत त्या शुद्धीवर. आपण कोण मॅडमचे? मी तिचा पती आहे. हां, म्हणजे बाईंचा राग तुमच्यावर होता. तर जर त्या दुर्दैवानं संपल्या असत्या तर काय परिणाम झाला असता माहिती आहे का तुम्हाला? तुरुंगात खडी फोडायची वेळ आली असती तुमच्यावर. रस्त्यावरच्या कुत्र्यानं सुद्धा विचारलं नसतं तुम्हाला. ते गटारगंगेचं घाण पाणी प्राशन करून देवानं दिलेला सुंदर देह का खराब करताय? परमेश्वरानं दिलेला हा मौल्यवान दागिना आहे, याची किंमत नाही होऊ शकत. यापुढे जरा शहाणपणानं वागा. तो खालच्या आवाजात हो म्हणाला. डॉक्टर एकनाथ पगार बाहेर पडले, आपल्या कार्यालयाकडे निघून गेले. इकडे आपल्या आईला टॅक्सीतनं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर परीनी बंगल्याला कुलूप घातलं. ती आपल्या आजोबा आजीकडे आली. त्यांना तिने ती बातमी सांगितली. त्यांना जबरदस्त धक्का बसला. ते जवळजवळ आपलं भानच हरपले होते. परीने ती बातमी आणली म्हणून त्यांनी विश्वास ठेवला होता. आपल्या प्रिय माधुरीच्या आयुष्यात एवढा कठीण प्रसंग निर्माण होईल हा विचार त्या दुर्दैवी मात्यापित्यानं झोपेत सुद्धा केला नव्हता. मात्र ती बातमी ऐकून त्यांची मनस्थिती केविलवाणी झाली होती. तात्यासाहेब एवढे वाघाच्या जरबेचे, काळाला जागीच रोखणारे, वाघासारख्या डरकाळ्या फोडणारे, पण ते आत्ता सशासारखे दीन होऊन गेले होते. तो वाघ मुलीच्या मायेनं करुणासागर झाला होता. आयुष्यात कधीच त्यांचे डोळे ओलावले नव्हते. सदा टिपूस त्यांच्या डोळ्यातनं गळला नव्हता, पण यावेळी तो कठीण काळा पाषाण पाझरत होता. आज वाघ खरोखर म्हातारा झाला होता. दोघं परीला घेऊन पार्थ चौकात आले. टॅक्सीची प्रतीक्षा करायला लागले. ममताताई म्हणाल्या, परी, तू काही खाल्लं होतंस का? आजी, एकही घास नाही. मग तुला भूक लागली असेल ना बाळा? आजी, भुकेचं काय एवढं? माझी भूक कधीच मेली आहे. मला माझी आई हवी आहे. आई ठीक असेल ग, काळजी करू नकोस. तेवढ्यात एक मोकळी टॅक्सी आली. ते टॅक्सीत बसले, पण माधुरीला कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेलं हे परीला माहिती नव्हतं. तात्यासाहेबांनी टॅक्सी ड्रायव्हरला एक हॉस्पिटलला टॅक्सी घ्यायला सांगितली. 3-4 हॉस्पिटलमध्ये गाडी थांबवून त्यांनी तपास केला, पण तिथे कुठेही माधुरी नव्हती. ते शतायुषी हॉस्पिटलला आले तोपर्यंत 4 वाजलेले होते. त्यांनी चौकशी करताच ती तिथे असल्याचं कळलं. ते तातडीच्या आवश्यक विभागात आले. विलास कॉटच्या बाजूला एका लोखंडी स्टूलवर बसला होता. मंडोदरबाई कॉटला खेटून स्टूलावर तिच्या शेजारी बसल्या होत्या. तात्यासाहेब, ममताबाई आणि परी तिघांनी त्या विभागात प्रवेश केला. तात्यासाहेबांना बघताच विलासचं धाबं दणाणलं. तो घाबरला, चटकन उठला, गडबडीनं बाहेर पडला. तात्यासाहेबांनी त्याला बघितलं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं. ते माधुरीच्या कॉट शेजारी जाऊन उभे राहिले. थोड्या वेळानं ती शुद्धीवर आली. तिने डोळे किलकिले केले. डोळे उघडून बघितले तर तिची दृष्टी पहिल्यांदा तात्यासाहेबांवर पडली. त्यांना बघताच ती भावनावश झाली. तिच्या डोळ्यात अश्रू साठले, गालावरनं घरंगळायला लागले. तात्यांनी दुसरा स्टूल घेतला. ते बसले. ममताताईंना परीने एक स्टूल आणून दिला. ती स्वतः उभी राहिली. दीदी, अगं रडू नकोस, रडून काही होत नाही. आणि काय ग? काय तात्या? त्या दिवशी तू बंगल्यावर आल्यावर मी तुला खोदून खोदून विचारत होतो, कारण मला तुझ्या मनाचा तळ सापडला होता. तू दुःखी आहेस हे मी लगेच ओळखलं होतं. अगं, दररोज मी 2000 विद्यार्थ्यांचे चेहरे वाचतो, शिक्षकांचे वाचतो. मला त्यांचे अंतस्थ भाव चेहऱ्यावर दिसतात. मी ते भाव जाणतो. तात्या, मला भीती वाटत होती तुमची. तुमचा राग कुठल्या थराला जाईल आणि त्यातनं कुठला प्रसंग निर्माण होईल असं वाटत होतं, म्हणून मी घाबरले. ही तुझी चूक आहे दीदी. घाबरणाऱ्या माणसाला असे सैतान असतात ना, ते जास्त घाबरवतात. बागुलबुवा होऊन जास्त थैथै करत असतात. काय नेमकं झालं काय?
त्याचवेळी डॉक्टर एकनाथ पगार त्या विभागाच्या दरवाजाला जवळून जात होते. त्यांनी तो प्रश्न ऐकला. आवाज ओळखीचा वाटला म्हणून ते आत डोकावले. डॉक्टर चकित झाले. म्हणाले, तात्यासाहेब तुम्ही इकडे कुठे? अहो ही माझी मुलगी आहे. हो ऐशी, मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. बोलता बोलता डॉक्टरांनी खिशातनं चिठ्ठी काढली आणि तात्यांच्याकडे दिली. तात्यांनी ती चिठ्ठी भराभरा वाचली. वाचताना त्यांच्या अंगाचा नुसता पापड होत होता. चिठ्ठी वाचून होताच ते म्हणाले, डॉक्टर साहेब तुमच्या अंदाजानुसार हिने किती गोळ्या घेतल्या असतील? मला तरी वाटतंय कमीत कमी 15 किंवा त्यापेक्षा जास्त. एकाच वेळी? हो तात्यासाहेब. अहो त्या यमराजाच्या दूताला ऐनवेळी झोप लागली म्हणून या बाई वाचल्या. चला मी राऊंडला निघतो, येतो. डॉक्टर पगार गडबडीत निघून गेले. मंडोदर बाईकडे बघत तात्यासाहेब म्हणाले, ताई ही वागली मूर्खासारखी, पण वडिलकीच्या नात्यानं तुम्ही तरी मला सांगायला पाहिजे होतं. अहो मी घालणार होते तुमच्या कानावर, पण हिने मला अड घातली. ही मला म्हणाली, आई हे मद्य घेतात, असं जर तात्यांच्या कानावर घातलं तर त्याच क्षणाला मी अंगावर रॉकेल होतीन आणि स्वतःला जाळून घेईन. त्यामुळे माझ्यावर आलं बंधन. मी उघड्या डोळ्यांनी सगळं बघत होते, पण करू काही शकत नव्हते. माझं घर डुबत होतं, पण मी हात जोडून फक्त बघत होते. दिदी, एखाद्याच्या अवगुणांवर पांघरूण घालणं म्हणजे त्याला जास्त प्रोत्साहन देणं. पहिल्या दिवशी तो त्या गटारगंगेतलं पाणी पिऊन आला, त्याच दिवशी माझ्या कानावर घातला असतंस तर आज त्याचा ब्रह्मराक्षस झाला नसता. तात्या, माझी स्थिती अशी झाली होती, इकडे आड तिकडे विहीर, त्यामुळे मी काही करू शकत नाही. पण त्याचा परिणाम म्हणजे तुला स्वतःचा प्राण गमवावा लागणार होता. मनुष्य जन्म सहज प्राप्त होत नाही. जे पुण्य प्राप्त करतात ते मानव योनीत जन्माला येतात. नाही तर डुकरंसुद्धा जन्माला येतातच की. ती चिखलात लोळतात, विष्ठा भक्षण करतात. आणि असा जन्म तू संपवायला निघाली. चुकले तात्या. हे बघ, तुला आता मी काही वाऱ्यावर सोडणार नाही दिदी. दिदी, मी 2 महिन्याने निवृत्त होणार आहे, तेव्हा मला संस्थेनं दिलेलं निवासस्थान सोडावंच लागणार आहे. त्यावेळी बदलणं काय आणि आज बदलणं काय यात काही फरक पडणार नाही. उद्या मी माझ्या बंगल्यावर माझं सामान टाकतो. नोकरीतनं निवृत्त झाल्यावर मला काही काम राहणार नाही. 24 तास दोन्ही बंगल्याभोवती माझा सक्त पहारा राहील. मी बघतोच कसं गटारगंगेतलं तीर्थ पिऊन येतो ते. पिऊन आला ना तर त्याच्या पायाखालची माती खोदून 7 समुद्रापलीकडे फेकून देईन त्याला. तात्यासाहेब सानप म्हणतात मला. संतप्त झालेले तात्यासाहेब बोलत होते. ते परीकडे बघून म्हणाले, परी बेटी, मला पाणी प्यायचं, एक पेला भरून आणशील? परीनं पाण्याचा पेला भरून आणला, त्यांच्या हातात दिला. त्यांनी तो ओठापार केला. मोकळा पेला तिच्या हात दिला. तिला म्हणाले, परी, आता तरी तुझी भूक जिवंत झाली आहे का? आजोबा, आई मला मिळाली, आता खरंच भूक लागली आहे. चल आपण कॅन्टीनमध्ये जाऊ. दोघेजणं बाहेर पडले. कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांनी तिच्यासाठी खायला घेतलं. पोटभर खायला घातलं तिला. स्वतः चहा घेतला. पावशेर पेढे घेतले आणि तिच्या हातात पुडा देत म्हणाले, वरती खोलीत जा, प्रत्येकाच्या हातावर एक एक पेढ्याची वडी ठेव. देताना त्यांना सांगायचं, माझी आई मला परत मिळाली, त्याबद्दल हा पेढा, आता तोंड गोड करा. चल आता. ते दोघं परत तातडीच्या आवश्यक विभागात आले. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे परीनी प्रत्येकाच्या हातावर पेढ्याची एक एक वडी ठेवली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती बोलली. सगळ्यांचे चेहरे हसरे झाले होते. तिने आपल्या आईलासुद्धा पेढा खायला लावला. इतर पेशंट्सनासुद्धा तिने पेढे दिले. संध्याकाळी माधुरीला हॉस्पिटलमधनं सोडण्यात आलं. तात्यासाहेबांनी बिल भरलं. एक टॅक्सी मागवली. टॅक्सीने ते घरी आले बंगल्यावर. माधुरी घरी येतात शेजारपाजारच्या बायका आल्या बंगल्यावर. माधुरी एका भयंकर संकटातनं बाहेर पडली म्हणून बायकांनी आपला आनंद व्यक्त केला. तात्यासाहेबांनी मंडोदरबाईंना चहा ठेवायला सांगितला. त्या बायका चहा घेऊन आपापल्या बंगल्यावर निघून गेल्या. रात्री ममताबाई आणि मंडोदरबाई दोघींनी मिळून स्वयंपाक केला. तात्यासाहेबांनी कलावाडी या हॉटेलमधनं तुपाची 1 किलो जिलबी मागवून घेतली. तात्यासाहेबांचं जेवण झाल्यावर घरातल्या बायका जेवायला बसल्या. माधुरीनं सुद्धा 2 घास खाल्ले. रात्री ते दोघं तिथेच झोपले. त्या रात्री विलास काही बंगल्यावर आला नाही, पण त्याचं कोणाला काही वाटलं नाही. सकाळी सगळे प्रातर्विधी आटोपल्यावर तात्यासाहेबांनी 2 मेटॅडोर ठरवले. शाळेतले 2 शिपाई बोलवून घेतले. एक त्या बंगल्यावर थांबला, सामान व्यवस्थित काढून द्यायला लागला.
मेटेडोरवाल्याचे हमाल होतेच. मामा बंगल्यावर एक शिपाई होता. तो सामानाची मांडामांड करत होता. ममताताई आपल्या मर्जीनुसार सामान मांडून घेत होत्या. तात्यासाहेबांनी आपल्या कल्पकतेनं बंगल्याचं नामकरण केलं होतं. लोक म्हणतात नावात काय असतं, पण नावातच सगळं असतं. तात्यासाहेबांनी आपल्या बंगल्याचं नाव ठेवलं होतं ममा. त्यांच्या आईचं नाव होतं मालती, पत्नीचं नाव ममताताई. त्यांनी कल्पकतेनं म आणि मा या 2 आद्याक्षरांचा मेळ साधून बंगल्याचं नामकरण केलं होतं. ती सुवर्ण रंगाची अक्षरं बंगल्यावर झळकायला लागली होती. रात्रीच्या अंधारात सुद्धा ती एकसारखी झळकायची. 4 दिवस निघून गेले. माधुरीने दुसऱ्या दिवसाची रजा पाठवली होती. ती रजा संपल्यावर माधुरी नोकरीला जायला लागली. या 4 दिवसात विलास बंगल्यात फिरकला नव्हता. त्याला समजलं होतं की तात्यासाहेब आपल्या मामा बंगल्यावर वास्तव्याला आलेत, त्यामुळे तो आपल्या बंगल्यावर आला नाही. महाविद्यालयाच्या कार्यालयात सुद्धा तो आपल्या ड्युटीवर हजर नव्हता. तात्यासाहेबांचं दोन्ही बंगल्यावर बारीक लक्ष होतं. दिवसा कोणी ना कोणी शिपाई असायचा आणि रात्री स्वतः ते गेटजवळ पहारा द्यायचे. त्यांच्या हातात जाड दांडा असायचा. बंदोबस्त अजून कडक करावा म्हणून त्यांनी एक कुत्रा विकत आणला. दिवसा तो गेटजवळच्या लोखंडी जाळीत साखळदंडानं बांधलेला असायचा. त्याचं रूप इतकं उग्र होतं की कोणीही अनोळखी माणूस त्याला बघून भीतीनं थरथर कापायचा. गेटच्या आत कोणी शिरायची हिंमतच करायचं नाही. रात्री त्याला मोकळं सोडलं जायचं. मग तिथला तो वाघच. एका वाघाला दुसऱ्या वाघाची सोबत मिळायची. तात्यासाहेबांनी ही घडलेली घटना कुठल्याही जवळच्या नातलगाला कळवली नाही, कारण ते नातलग सांत्वनाला घरी येतील, त्यांची त्या विषयावर चर्चा होईल, त्याचा माधुरीला मनस्ताप होईल हा विचार करून त्यांनी त्या विषयावर पडदा टाकला. दुसऱ्या दिवशी माधुरीची रजा होती. ती घरीच होती बंगल्यावर. तिसऱ्या दिवशी माधुरी शाळेत गेल्यावर घरात दुसरं कोणी नव्हतं. परी शाळेत गेली. दुपारचे 2 वाजले होते. मंडोदरबाई फोनपाशी आल्या. रिसिव्हर उचलला. आपल्या घरचा फोन नंबर लावला. तिकडनं रिंग आली. फोन उचलला गेल्याचं कळल्यावर त्या म्हणाल्या, हॅलो. कोण बोलते? मी विलासची आई बोलतीये. आपण? मी आप्पा. अगं बाई, तुमचा आवाजच ओळखला नाही. सर्दी झाली आहे, घसा बसलाय, त्यामुळे आवाज बदलला आहे. मग बाजरीच्या पिठाचा धुराडा घ्यायचा ना. तू तिकडं जाऊन बसली. घरात कोण आहे? काळजी घ्यायला माझी. मी तरी इथे कुठे सुखी आहे. अहो आपला विलास. काय भीम पराक्रम केला त्यांनी. रात्री रोज दारू ढोसून येतो. बिचारी माधुरी सांगून सांगून थकली. आणि मग पुढचं सगळं रामायण त्यांनी त्यांना सांगून टाकलं. बिचारीचे फार हाल झाले ना. अहो बलवत्तर म्हणून वाचली. फार कठीण वेळ आली होती. तात्यासाहेब ममताताई दवाखान्यात आल्या. त्यांना खोलीत बसलेल्या विल्यानं बघितलं. तो लगेच बाहेर पडला. आज 3 दिवस झाले तो बंगल्यावर आलाच नाही आहे. तात्यासाहेबांचा धसका घेतलाय त्याने. कुठे तोंड काळं केलं काही कळत नाही. तिकडे आलाय का तो? नाही, इकडेही नाही. अहो तात्यासाहेब खूप चिडलेत. तुम्ही 1-2 दिवसात येऊन जा. तुम्ही आल्याशिवाय त्यांचा राग शांत नाही होणार. मला भीती वाटते. येतो मी 1-2 दिवसात. त्याला शोधून आणायला लागेल. मंडोदरबाईंनी हातातला रिसिव्हर खाली ठेवला. फोन बंद केला. त्याच दिवशी रात्री 8 वाजता विलास वाड्यावर डुलत डुलत आला. चिलाप्पा बैठकीत बसले होते. वाड्यावर आलेल्या मुख्य सालकर्याला त्या दुसऱ्या दिवसाच्या शेतीच्या कामाची तजवीज करून देत होते. त्याला त्यांनी जनावरांच्या डॉक्टरला बोलवून घ्यायला सांगितलं. तो सालकरी बैठकीतनं बाहेर पडताच विलासनं बैठकीत प्रवेश केला. त्याच्याकडे चिलाप्पा बघत राहिले. विलासचा अवतार बघण्यासारखा झाला होता. बोटबोट दाढी वाढली होती. अंगावरचे कपडे इतके मळले होते की जणू काही त्यांनी 1 महिन्यापासून पाण्याचं दर्शनच घेतलेलं नाही. डोईवरचे केस विस्कटले होते. अनवाणी होता तो. तो आत शिरला तेव्हा दारूचा उग्रवास बैठकीत पसरला. चिलाप्पांनी संतप्त होऊन विचारलं, काय रे 2-3 दिवस कुठं होता? गंगापुरात. तुझे हे कपडे, वाढलेली दाढी, पायात चप्पल नाही, काय प्रकार आहे? बरोबर आहे तुझं. माधुरी नोकरीला आहे. कदाचित तिला वेळ नसेल मिळाला. मग तुझी आई आहे ना तिथे. तिला कपडे धुवायला सांगितलं असतं तर. तिचं वय झालं तरी तिने कपडे धुवून दिले असते. कष्टाळू आहे ती. तुला काय बुवा व्हायचं का? नाही तसं काही नाही. अरे बावळटा, दारू ढोसून आला तू. हां,
आणि तू तुझं लग्न झाल्यापासून पितोय म्हणे. कसं जडलं तुला हे व्यसन? घराचा सत्यानाश करायला निघाला तू. चांगली सुशिक्षित पत्नी आहे, सोन्यासारखी पोरगी आहे, काय कमी रे तुझ्या जीवनात? तरी स्वतःला मरणाच्या दारात नेतो तू. 3 दिवस तू नव्हता गंगापुरात, 3 दिवस नोकरीला गेला नाही. तुझ्या आईचा फोन आला होता मला, तिने सगळं सांगितलं मला. अरे माधुरी किती गुणाची पोरगी आहे. भडवे, तुझ्या दारूच्या व्यसनाला कटाळून ती आत्महत्या करायला निघाली होती. लक्षात ठेवती आहे म्हणून तू आहे. ती बिचारी या घटनेत गेली असती ना, तू झाला असता बेकारी. पण माझ्या नातीचं काय झालं असतं? ती मात्र सुखाला पारखी झाली असती ना. तात्यासाहेब हॉस्पिटलमध्ये आले आणि तो पळून गेला. मला भीती वाटते त्यांची. तरी बी तू भीतो? नालाय का, त्यांनी शब्द खर्च केला म्हणून तुला नोकरी गावली. वजन आहे त्यांच्या शब्दाला. नोकरी टिकवणं तुझं काम आहे का नाही? त्याचवेळी जगन्नाथ काका, त्याचा थोरला भाऊ रखमाजी, चुलत भाऊ तानाजी बैठकीत आले. भाऊ जगन्नाथकडे बघून चिलाप्पा म्हणाले, बघा काका, तुम्ही तिघं दिवसभर राबून आत्ता घरी आलाय. दिवसभर तुम्ही ऊन तानं झेलली, कोरडं ओलं खाल्लं. या नालायकाला सुखाची नोकरी आहे, सावलीत खुर्चीत बसतो, दिवसभर काम करतो, पण आकलेपेक्षा ह्याला जास्त पैसा मिळतो आणि तो पैसा हा दारूत घालवतोय. याच्या व्यसनाला कटाळून ती लक्ष्मी स्वतःला संपवायला निघाली होती. इतका गहाण माणूस आहे याला तुझ्या पद्धतीनं ताजा गू घाल खायला माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही हा. चिलाप्पांनी भावाला सगळं सांगितलं. तो मेल्याहून मेल्यासारखा झाला होता. तो निर्लज्ज होऊन ऐकत होता. चुलते जगन्नाथ काका म्हणाले, विलया, तुझ्याकडनं आम्ही ही अपेक्षा नाही केली. अरे मी समजतोय विलासचा गंगापुरात बांगला आहे, बायको कमवतीये, एकच पोरगी आहे, संसार सुखात असेल. काय चाललं रे तुझं हे? सोड दारूचे व्यसन सोड, नाही तर समशीन. काय रे, काय ठरवलंय? मी दारू सोडायचा प्रयत्न करेन. शाब्दिक आश्वासन नको आहे. यापुढं दारूच्या थ्यांबालाही स्पर्श नाही करायचा. आणि ही शपथ तात्यासाहेबांच्या समोर घ्यायची. मला भीती वाटते. माझ्याबरोबर गंगापूरला चल, तुझ्या वतीनं मी त्यांच्याकडे शब्द टाकतो. पण जर का तू शब्द मोडला, कधी तुझ्या भानगडीत पडणार नाही, लक्षात ठेव. आप्पा चालेल. 3 दिवसात काय कुठं खाल्लं का नाही? नाही ना. पोटात अन्नाचा कण नाही म्हणजे तुझ्या? दारू किती वेळा घेतली? रोज पित होतो. अरे दारू पिणारा माणूस आहे ना, मग भरपूर खायला लागतंय ते. काही न खाता नुसता पिला होय. याला वाडे कमळे. कमळाबाईंनी भराभरा ताटं वाढली. सगळे पाटावर येऊन बसताच तिने समोर वाढलेली ताटं ठेवली. सगळे जेवायला लागले. सगळ्यांचं जेवण खावण झालं. कमळाची सगळे आवरावर होताच तिने विलासकडनं त्याच्या अंगावरचे कपडे मागून घेतले. घरातले जुने कपडे त्याला दिले. दिवसभर शेतकामानं थकलेली ती माणसं ताबडतोब झोपी गेली. सकाळी 8 वाजता गंगापूरला जाणारी गाडी होती. लवकर उठून विलासनं आंघोळ केली. 3 दिवस त्याने आंघोळच केली नव्हती. धुतलेले कपडे घालून तो तयार झाला. चिलाप्पा नेहमीच्या सवयीने लवकर उठलेलेच होते. विलास सारखा तात्यासाहेबांचा विचार करत होता. ते व्यवस्थित बोलतील का? आपल्याला त्यांच्या बंगल्याच्या दारातून हिसकावून देतील का? त्याला प्रश्नामागून प्रश्न सतावत होते. धूळ उडवत गाडी आली. ते गाडीत बसले. बरोबर 9 वाजता एसटी गंगापूर स्थानकात आली. तिथून टांग्याने मामा बंगल्यावर आले. टांग्याचा आवाज ऐकताच कुत्रा भुंकायला लागला. त्याच्या भुंकण्यानं सभोवतालचा परिसर दणाणून गेला. कुत्र्याचा आवाज ऐकून तात्यासाहेब लगबगीनं बाहेर आले पडवीत. फाटकाजवळ चिमाप्पानं बघितलं. पायऱ्या उतरून खाली आले. हात जोडून म्हणाले, नमस्कार. नमस्कार तात्यासाहेब. का हो आप्पा, आज स्वतःच्या टांग्यातनं न येता भाड्याच्या टांग्यातनं आला? आमचा एक घोडा दुखावला आहे हो. घोडे दुखावतात, माणसाची काय बडाई आहे? या. विलास खाली मान घालून मागे एकदम चोरासारखा उभा होता. खुर्चीत बसता बसता चिमाप्पाने विचारलं, बंगल्यात कधी आले वास्तव्याला? आज 4 दिवस झाले. तुमचा निर्णय लय झटपट असतो. आणखीन 2 महिन्यांनी निवृत्त होणार आहे. तेव्हा संस्थेनं दिलेला बंगला सोडायलाच लागणार होता. मग आत्ताच निर्णय घेतला. स्वतःच्या वास्तूत राहायला आलो. ते दोघं बोलत होते. विलास हात दुमडून बसला होता.
तो तात्यासाहेबांच्या नजरेला नजर द्यायचं टाळत होता. तेवढ्यात संपतनं पाण्याचं भांडं आणलं, पेले भरून पाणी दिलं. तात्या त्याला म्हणाले, 3 कप चहा ठेवायला सांग. पाण्याचं भांडं घेऊन तो आत गेला. तात्या म्हणाले, मी ऑफिसला निघणार होतो, 5 मिनटं उशीर झाला असता तर आपली गाठभेट झाली नसती. काय काम काढलं? काय नाही म्हणलं, बरेच दिवस तुमची भेट नाही झाली, आज भेटून येऊ. तुम्ही सहज नाही आला, मुद्दाम आलाय. काय तात्यासाहेब, आपण किती स्वाभिमानी असलो ना तरी संततीमुळं आपल्याला मान खाली घालायला लागती, हात जोडायला लागतात. आपण संततीला आपण पालक घडवत असतो, त्यांना आपण सुसंस्कृत करतो. कडू कारल्याच्या वेलीला कारली लागतात, द्राक्षाचे घड नाही. पण मी पण ऐकलंय ना, काही धर्मपरायण आईबापाच्या घरात गुंड प्रवृत्तीची पोरं आली जन्माला. आईवडिलांना दोष देण्यात काय अर्थ नाही हो, मुलाच्या वृत्तीवर आहे बघा सगळं. तेवढ्यात संपत चहाचा ट्रे घेऊन आला. त्यांनी भरलेल्या कब्बश्या तात्यासाहेब आप्पांच्या हातात दिल्या. विलास पुढे एक कब्बशी धरली. त्याने नकार दिला. तात्यासाहेब चिडले आणि म्हणाले, संपत, तू सपशेल चुकलायस. त्याला गरम चहा नाही लागत, त्याला थंड चहा लागतो, माहीत नाही का तुला? तात्यासाहेबांच्या त्या उपरोधिक शब्दांनी विलास जागेवर गारठला. दोघांनी चहापान आटोपल्यावर चिला आप्पा म्हणाले, तात्यासाहेब, या नालायकाच्या वतीनं आपल्याला प्रार्थना करतो, याला एकदा माफ करा, फक्त माझ्यासाठी. मी वचन देतो, हा दारूच्या थेंबाला शिवणार नाही, आणि शिवला तर मी आयुष्यात ह्याचं तोंड बघणार नाही. हा मला मेलेला असेन, मी याला मेलेलो असेन. हा चिला आप्पाचा शब्द आहे. बोलता बोलता त्यांनी धोत्राच्या टोकानं डोळे कोरडे केले. मधल्या खोलीच्या दाराशी ममताताई उभ्या राहून एका पित्याची मुलासाठी होणारी दयनीय अवस्था बघत होत्या. तात्यासाहेब थोडी चिडून म्हणाले, अहो, या महाभागासाठी मी संस्थेच्या अध्यक्षांकडे माझा शब्द खर्च केला, तो केवळ हा माझा जावई झाला म्हणून. हा विल्या म्हणायच्या लायकीचा नाही आहे, याला मी विलासराव म्हणत होतो, पण हा गुणवंत निघाला. माधुरी माझा प्रति आत्मा आहे. किती सोशिक पोर माझी. एका शब्दानं मला बोलली नाही, नाही तर याचा कधीच निकाल लावला असता मी. आप्पासाहेब, मी काही खाटीक नाही. मुलीचा संसार विस्कटू नये ही माझी अंतरीची इच्छा आहे. मी शिक्षक आहे. शिक्षक हा कधी मोडत नाही, तो घडवतो. वेल मांडवावर चढावी, फुलावी असं मलापासून वाटतं. मला याला मी क्षमा करतोय. क्षमा केल्यानंतर याच्याविषयी माझ्या मनात मळ राहिला नाही. गंगेसारखं माझं मन निर्मळ झालंय. पण या क्षणापासून यांनी मद्याचा एक थेंब जरी घेतला तरी पलीकडच्या बंगल्याचा दरवाजा याला कायमचा बंद होईल. एखाद्या भिकाऱ्याला फाटकातनं प्रवेश मिळेल, याला मिळणार नाही. निवृत्त झाल्यावर मला काम नाही आहे. रात्रंदिवस माझा पहारा गेटवर राहील. विलास, तुझं काय म्हणणं आहे? तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. मी आजपासून दारूचा थेंब नाही घेणार, आणि घेतला तर मला बंगल्यात प्रवेश देऊ नका. ठीक आहे. तू 4 दिवस तुझ्या कार्यालयात हजर नव्हतास, रजेचा अर्ज दिलास? नाही दिला. मग त्याचं काय? प्राचार्य घेतील ड्युटीवर? मी त्यांना तशी विनंती करीन. तात्यासाहेब, आपण त्याला माफ केलं आहे ना. आता त्याला ज्या काही अडचणी असतील त्यातनं कृपया त्याला बाहेर काढा. ठीक आहे, प्राचार्यांशी बोलतो, अडचण येणार नाही. ममताताई मध्ये पहिल्यांदा बोलल्या. म्हणाल्या, आत्ता इथे जेवण करा, मी तासाभरात स्वयंपाक करते. चिलाप्पा म्हणाले, अहो, माधुरीला नाही भेटलो, आधी तिला भेटतो, शहाणपणाच्या गोष्टी सांगतो, तिथंच जेवण करतो. मला हा बांगला आणि तो बांगला फरकच नाही वाटत. येतो मी. ममताताईंचा निरोप घेऊन चिलाप्पा विलासबरोबर दुसऱ्या बांगल्याकडे निघाले. मंडोदरबाई त्यांना अचानक आलेलं बघून चकित झाल्या. बरोबर विलासला बघून त्या जास्तच चकित झाल्या, प्रसन्न झाल्या. अगं बाय, तुम्ही कसे? आलो 9 वाजता. मग एवढा वेळ कुठं होता? तात्यासाहेबांकडे बसलो होतो. याला नाक घासायला लावलं. त्यांनी माफ केलं? केलं, पण पुन्हा यांनी एक थेंब घेतला तरी याला बंगल्याचा दरवाजा बंद. त्याला म्हणावं, आता तरी अक्कल पकड. माधुरी कुठे आहे? घरी. बरं वाटत नाही, रजेचा अर्ज दिलाय. ते बंगल्यात शिरले. पाठोपाठ विलास होताच. तो एका शब्दानं बोलला नाही. चिलाप्पा आतल्या खोलीच्या दाराजवळ गेले. विलास बैठकीतच बसून राहिला. सुनबाई, चिलाप्पाने आवाज दिला. आप्पा का आले? हां आप्पा. आप्पा गडबडीनं आत गेले. ते आत येताच ती पलंगावरनं खाली उतरली. त्यांच्या पायावर वाकायला लागली.
अगं राहू दे सुनबाई, तुझी तब्येत नाही बरी. तब्येत बरी नसली तर काही बिघडत नाही, रीतीभाती सांभाळायच्याच. ती पायावर वाकली. आप्पांनी आशीर्वाद दिला. ते खुर्चीत बसले. ते समाधानानं म्हणाले, एकदाचा मी सुटलो, तात्यासाहेबाने विलासला माफ केलं. हां, पण त्याने आता इथनं पुढं दारूच्या थेंबाला स्पर्श करायचा नाही. केला तर त्याला बांगल्याचं फाटक कायमचं बंद. तात्यासाहेबांनी शब्द दिला आहे. मी तात्यासाहेबांना शब्द दिला का आता तो पिणार नाही. अहो, शब्द तुम्ही दिलात, पण तो शब्द पाळायचं बंधन त्यांच्यावर आहे ना. त्यांनी शहाणपणाने वागायला पाहिजे. मला वाटतं आता वागल तो. तू पण आता विचार करून वाग. भावनेला बळी पडून स्वतःला संपवण्याचा मार्ग अनुसरला तो आत्मघातकी होता. काय वाईट घडलं असतं तर माझी परी आईच्या सुखाला पारखी झाली असती. वैतागले होते मी आप्पा, नको नको झालं होतं मला. आत्ता कुठे आहेत ते? तो काय बसलाय बैठकीत. आता लक्षात घे, सगळं ठीक झालंय. मी 4च्या गाडीनं शेंबळीला परत जाणार. गावात सहकारी सोसायटीची निवडणूक लागली. मला स्वतंत्र पॅनल उभं करायचे. हालचाल करायला लागल. चिला आप्पा बैठकीत आले. विलास खुर्चीत डोळे मिटून बसला होता. अरे तो काय पाहुण्यासारखा बसला? घर तुझं आहे ना. जा जा, माधुरीशी 2 शब्द बोल, तिचं सांत्वन कर. तो बाहेर पडवीत गेला. तिथं तो वेळ घालवायला लागला. चिलाप्पांनी गोडधोड पदार्थ नाही बनवायला सांगितलं तरी माधुरीने तुपातला गोड शिरा केला. गृहिणी म्हणून ती बंगल्यावर आलेल्या प्रत्येक माणसाचं समाधानच करत असे. एक स्त्री, घरातली करती स्त्री म्हणून तो तिचा धर्मच होता. तिने 2 ताटं तयार केली. मंडोदरबाईंनी पाट टाकले. ते दोघं पाटावर बसतात. तिने वाढलेली ताटं समोर ठेवली. दोघांनी जेवायला सुरुवात केली. चिलाप्पांनी भरपेट खाल्लं. विलासनं फक्त पहिला वाडा संपवला होता. 3:30 वाजले. चिलाप्पांनी बैठकीत येऊन निघायची तयारी केली. माधुरीला शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या. बायकोला विलासवर बारीक लक्ष ठेवायला सांगितलं आणि विलासला म्हणाले, तुला आता मागच्या जीवनातल्या वाईट गोष्टीचा पूर्ण त्याग करायचा आहे. तात्यासाहेबाला दिलेलं वचन पाळायचं आहे. लक्षात आलं ना? हो आप्पा. बंगल्याबाहेर पडून त्यांनी एस टी स्टँडकडे जाणारा मार्ग धरला. ते आपला मार्ग तोडवायला लागले. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित एक ध्येयवेडा माणूस ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.